स्टार्टअप कोलॅप्स का होतात किंवा बंद का होतात की स्टार्टअप्स ना ही मुळातच एक अशी संस्था आहे की ती आयडियातनं जन्माला आलेली असते. म्हणजे एखाद्या आयडियाचं वाढत जाणारं मूर्त असं रूप हे म्हणजे स्टार्टअप असतं. मग आपण स्टार्टअप सुरू करतो कारण आपण टेक्निकली स्ट्रॉंग असतो, त्या विषयात आपण मास्टर असतो म्हणून स्टार्टअपला सुरुवात करतो, त्याला मूर्त रूप द्यायला लागतो. ते इन्स्टिंक्ट असतात ना. पण इन्स्टिंक्टची सुरुवात ही जरी गुडी असली तरी त्यानंतर मात्र त्याच्या पाठीमागे बॅकएंडला जो एक्सरसाइज करायला पाहिजे ना तो आपला झालेला आहे का. आता बॅकएंडचा एक्सरसाइज म्हणजे जो व्यवसाय आपण करतोय त्याची आपल्याला पुरेशी माहिती आहे का. कारण कुठल्याही व्यवसायामध्ये ना मॅनपॉवर, मशिनरी, मार्केट, सेल्स, टेक्नॉलॉजी आणि अशा असंख्य गोष्टी असतात. यांचा नीट अभ्यास करावा लागतो. त्यासाठी लागणारी माहिती जमवावी लागते आणि नुसती माहिती जमवून चालत नाही तर त्यासाठी एक यंत्रणा तयार करावी लागते. ही यंत्रणा कोण वापरणार, कुठे वापरणार, कधी वापरणार, कशी वापरणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठल्याही स्टार्टअपच्या लेखी स्वरूपात असायला हवी. आणि या सगळ्याचं उत्तर जर नो असेल ना तर इथून सुरुवात होते स्टार्टअप कोलॅप्स व्हायला.